नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। या अगोदर तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल जो होता सुवर्णदुर्गचा। ह्या व्लॉगमध्ये आणि त्या व्लॉगमध्ये खूप दिवसांचा फरक झाला असेल, पण मी जस्ट आता आलो आहे। 1.5 तास झाला झोपलो, आता जस्ट तोंड धुतलंय आणि बाहेर निघालो आहे। आता फ्रेश होऊ, फटाफट कपडे वगैरे चेंज करू आणि मग इथून मुंबईला निघू। प्रथमेश चल चल, बस झाला तर हे बघा, घराच्या समोरच आहे ना हा असा चिक्कूचा झाड आहे बघा, आणि एक चिक्कू मला दिसतो इथे। एक काय दोन आहे, तिथे पण एक आहे। हा आंब्याचा, आंबे आले आहेत तसे। हा बघा इथे पण आहे। हा पूर्ण असं नारळाचा, नारळ पण आली आहे रे ह्याला, भरलाय पूर्ण। आणि हे आहे आंबे, पूर्ण भरलाय। आपण चल तिथे आतमध्ये जाऊया। बघ ही नारळ कसली भरली आहे। काढायला काय नाही, काढू पण घेऊन कसं जाणार बाईकवरून? मागे घेऊन बसशील? आणि काय नाही, मागे घेऊन बसशील। ही सिस्टम भारी ठेवली आहे। टाकी जर ओव्हरफ्लो झाली ना तर तिचा पाणी डायरेक्ट इथे, मजा यायची। ह्याला नाही एवढी आली आहे, येईल। इथे पूर्ण केळ्याची झाड आहेत। बघा हा पण आंब्याचंच झाड आहे। ह्याच्यावर दिसतायत काय रे? नाही ह्याच्यावर नाही। हा बघ हा फणसाचा आहे, नाही पण ह्याच्यावर। हे बघा हे ना, ह्याला बोलतात कळम करणे। बघा हे आंब्याच्या झाडाचा कळम केलाय। हे काहीतरी ना, हा मेन असं वितळून लावतात, ठीक आहे। आंब्याच्या हा खोड आहे आंब्याचा, त्याला एक दुसरा हा बोलतात ना छोटीशी फांदी लावलेली आहे, आणि हा आंब्याचा खोड आहे। त्याला एकदम बांधून ठेवण्यासाठी, आणि ह्याला अगोदर मला वाटतं या खोडावरती ना असे थोडेसे चिरे मारतात, त्याच्यानंतर त्याला असं मेन लावतात ह्याला जॉईन करून, आणि मग रशीने बांधून ठेवतात, आणि वर परत मेन लावून ह्याला असं फिक्स करून टाकतात। नंतर ह्याला पाणी वगैरे दिलं तर हा आता असं झालं। ह्याला काहीतरी मी 2 वर्ष अगोदर बघितलेलं ना, लहान होता, आता झालं आहे बऱ्यापैकी। अजून खूप वेळ घेईल मोठं व्हायला। त्याच्यानंतर हे पण आंबा आहे, हा पण आंबा आहे। ह्याच्यानंतर हा जो समोर बघताय ना तुम्ही, हा बघा, हो हा बघ प्रथमेश, मी हा बोलत होतो। हा मी तुम्हाला ह्याची पानं दाखवतो, तुम्ही ओळखा हा कुठला झाड असेल। हा बघा, क्लिअर फोकस। हा बघा, हा आहे बेलाचं झाड। हा बघा, महादेवाला जो बेल वाहतात त्याचं झाड आहे। आणि इथे अननस लावलेले, काय आले नाही, एक छोटासा दिसतोय मला। हा बघा अननस, लॉकडाऊन मध्ये लावलेले सर्व, तेव्हा आलेले, तेव्हा खाल्ले नाही। ही नारळीची झाडं, हा बघा तो तुम्ही आंबा बघितलेला ना कळम लावलेला, तो लहान आहे बघा, हा असा मोठा आहे, आणि हा कळम झाला आहे या आंब्याचा। मोठावाला दाखवतो तुम्हाला, हा बघा। हे ना ते आंबे आहेत, ते माहिती आहे का, तोतापुरी आपण शाळेतून येताना खायचो, ते लाल कलरचा कलर लावलेला असायचा। केसरी नाही आहेत हे, ह्याला बोलतात तोतापुरी की चोतापुरी, असं काहीतरी याचं नाव आहे। हे बघा हे, हा बघा हा आहे सीताफळ, पण आता नाही ना, पहा पूर्ण खराब झाला। ते खराब झाली, हा
हा काय आपा हो तेजपत्ता बघा, बिर्याणी वगैरे मध्ये आपण टाकतो ना, याला काढून आहे ना सुकवायचा. हा मस्त मग वापरण्यासाठी रेडी. आधी याला धुवायचा मग सुकवायचा. प्रथमेश ह्याला असं तोड आणि याचं असं हे घे, म्हणजे बोलतात ना सुगंध घे. बघ कसं आहे, सेम एकदम ओरिजिनल. हा ते आपण बाजारातून आणतो तसं नाही ना की एकदम असं फिका फिका. मस्त एकदम असं एक नंबर आहे. असं बिर्याणीत टाकशील ना, भात आणि चिकन विसरशील. मला वाटतं हेच खाशील. हेच खायला लागणार. अजून काय चांगला सुगंध. ह्याचा ना फ्लेवर मस्त आहे. म्हणजे आपण जर कुठे जेवणात वगैरे वापरलं ना त्याचा फ्लेवर मस्त येतो. हे बघा आता इथे पण हे आंबे आहेत, पण हे आंबे ना लोणच्यासाठी वापरतील. प्रथमेश काढ आरामात. चीक उडेला तोंड नाही. काहीतरी घेऊन यायला पाहिजे का वरून तोड वरून. अरे बघा ते आंबे ना छोटे होते, तर आता हा आंबा त्याची साईज त्या आंब्यापेक्षा खूप मोठी आहे. काढ. हा असं तोड. दे. हा बघा साईज बघा याची. बोलो साईज मोठा होता. अजून कवलाय ते ह्याच्यापेक्षा मोठे होतात. काय आहे हा? हा बघा या आंब्याची साईज बघा कसली मोठी आहे. तुझ्या चेहरा एवढा आंबा आहे हा. बघू हातात हातात पकड असा पूर्ण, म्हणजे तुझा असा पूर्ण. हा बघा तो बघा, एक तो तसाच थांबा. आणि आता हा बघा. आता आजोबा बोलतात हे आंबे कवले आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा पण मोठे होतात. नारळ नारळ आहे नारळ. चला तर मग आता मी प्रॉपर रेडी झालो आहे मुंबईला निघण्यासाठी. तर निघतो मी. आणि आता इथून निघताच मला मंडणगड लागेल, तर मंडणगडचा किल्लासुद्धा आपण बघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, हर हर महादेव. मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण किल्ल्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा महामार्गावर महाडच्या अलीकडील टोल नावाचा फाटा आहे. या फाट्यावरून आंबेत महाप्रळ मार्गे मंडणगडला जाता येते. मंडणगड गावातून 2 किलोमीटरवर किल्ल्याच्या पायथ्याशी धनगरवाडी आहे. धनगरवाडीतून 20 मिनिटात गडावर जाता येते. माथ्यावर पूर्ण सपाटी असून गडाला बालेकिल्ला नाही. आपण गडावरील शाळेसदृश्य खोलीच्या बांधकामापर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो. मंडणगड किल्ला राजा भोज याने बांधला असे म्हटले जाते. 1661 साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहाच्या सरदाराच्या ताब्यात होता. जेव्हा राजे पन्हाळ्यात अडकले होते तेव्हा याच दळवींनी विशाळगडाला वेढा दिला होता. उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव केल्यावर महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच जसवंतराव दळवींची तारांबळ उडाली व मंडणगड आणि आपली जहागिरी सोडून ते शृंगारपूरला पळून गेले. महाराजांना न लढताच हा किल्ला मिळाला. काही काळ हा किल्ला सिद्धी व नंतर आंग्र्यांकडे होता. 1818 साली इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला सुद्धा इंग्रजांकडे गेला. मंडणगडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे हा गणेश मंदिर. हे मंदिर पायथ्याच्या मंडणगड गावातून देखील सहज दिसते. आपल्याला मंदिराचे नूतनीकरण झाल्याचे दिसून येते. मंदिराला लागूनच खालच्या बाजूला मोठा तलाव आहे. या तलावात 12ही महिने पाणी असते. तलावात उतरण्यासाठी पश्चिमेकडून पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या वाटेवर पूर्वी दरवाजा असावा असे येथील अवशेषांवरून दिसते. या तलावाजवळ एक सुबक कोरीव काम केलेली शिला देखील आहे. थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे एक कबर आहे. कबरीजवळ कुलपाच्या आकाराचे काही दगड आहेत. कबर ज्या जोत्यांवर आहे ते जोते एखाद्या मंदिराचे असावे असे वाटते. कबरीपासून पुढे डावीकडे एक मोठ्या बांधकामाचे जोते आहे.
या जोत्याजवळ सिमेंटच्या चौथऱ्यावर 2.5 मीटर लांबीची तोफ ठेवलेली आहे. या तोफेजवळील मोठ्या जोत्या शेजारी एक बांधीव चर तयार केलेले दिसते. हा चर जांभ्या खडकातून केलेला असून तो नैसर्गिक नाही. असाच एक चर शाळेजवळ आहे. या चराची लांबी 2 फूट व रुंदी 1 फूट असून खोली अंदाजे 2 फूट आहे. हा चर का आणि कशासाठी बांधला असावा याचा अंदाज नेमका येत नाही. गडावर तटबंदीचे अवशेष हे फारच कमी प्रमाणात दिसतात. गडावर बांधकामाची 5 ते 6 जोते आहेत. आता मी किल्ल्यावर आलेलो आहे आणि 6:15 झालेत. फटाफट जेवढं होईल तेवढं शूट करेन, कारण जर एकदा काळोख झाला ना तर काहीच दाखवू नाही शकत तुम्हाला. तसं जास्त काहीच नाही ते. मी गाडी वर घेऊन पण जाऊ शकतो. माझ्या मागे बघाल तर ती बघा तिथे रिक्षा गेली आहे, पण राहू दे, गाडी खालीच ठेवली आहे. थोडं चालत जातो वर, किल्ला चढायचा थोडा फील होईल. तर हे बघा किल्ल्यावरून कसला भारी असा सूर्यास्त दिसतोय. वा, तर आता आमचा किल्ला पाहून झालेला आहे. निघतो आम्ही मुंबईला. चला आता काळोख होईल हळूहळू. त्या अगोदर सावित्री नदीचा पूल जर मला दाखवायला भेटला ना तर खरंच तो पण एक नंबर आहे. चला, तर आता मी घरातून निघालो आणि मंडणगडला आलो. तिथे जरा कॉफी प्यायला थांबलो. बघतो तर गोप्रोमध्ये जेवढं काय मी व्हॉइस रेकॉर्ड केलेलं ना तो आता काहीच ऐकायला येत नाही. तर ठीक आहे, मी व्हॉइस ओव्हर देतो. आता थोडंसं माईक फिक्स केलं आहे तर थोडंफार आवाज येत आहे. जर मध्ये मी बोलत राहीन, आवाज आला तर ठीक आहे, नाही आलं तर मी व्हॉइस ओव्हर देईन. प्लीज ॲडजस्ट करा हा एक ब्लॉग. मलाच आता माहिती नाही काय करू आणि काय बोलू. ब्लॉग यार बंद करू की चालू ठेवतो मी, काही नाही. रात्रीचा प्रवास आहे. निघतो आता आम्ही इथून. बघा अजून काहीतरी 159 किलोमीटर आहे, म्हणजे 4-5 तास पकडायचा जेव वगैरे. आणि ही एवढी बॅग. प्रथमेश कसं वाटतंय मागे बसून? मजा येते. मंडणगड पाहून झाल्यावर मी निघालो सरळ मुंबईला. मोटो व्लॉग करताना खूप गप्पा मारलेल्या, पण माईक मध्येच खराब झाल्यामुळे परतीचा प्रवास दाखवू शकलो नाही. इथे एक हॉटेल आहे, हॉटेल मस्त मालवणी. गर्दी दिसते म्हणजे हॉटेल चांगलं आहे. चला. हॅलो हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय? हॅलो 1 2 3. हे बघा रस्त्याचं ना पूर्ण काम चालू आहे आपल्या इकडे. इंदापूर आणि कोलाडच्या मध्ये, म्हणजे इंदापूरच्या खूपच पुढे आणि कोलाडच्या अगदी जवळ पूर्ण असं रस्त्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यामुळे धूळ वगैरे एवढी उडते आहे ना. वायझर बंद करून मी चालवू पण नाही शकत, कारण समोरून हाय बीम जेव्हा वायझरवर पडते त्याच्यामुळे पूर्ण असं काही समोरचं काहीच दिसत नाही मला. म्हणून वायझर उघडं ठेवलं आहे आणि चालवतो आहे. जर वाटलं की एकदम स्ट्रेट लेन आहे, पूर्ण सपाट आणि खड्डे वगैरे नसतील, तेव्हा वायझर बंद करतो आणि मग गाडी चालवतो आहे. रोड रोहा मुरुड, म्हणजे मुरुड जंजिरा आणि अलिबागला घेऊन जातो. आणि हा रोड पूर्ण मुंबई. आता आलो आहोत आपण कोलाडला. आणि कोलाडला रस्त्याची हालत खूपच बेकार आहे. डायव्हर्जन पुढून घेतो. ऐक बाप रे बाप. इथे ना असं जागोजागी ना असे 2 लेन आहेत, एक अशी जायला आणि एक पूर्ण असं यायला. काही अंतर कापलं म्हणजे आता जसं की 1 किलोमीटर समजा मी कापलं ना तर पुढे परत जाऊन सिंगल लेन रोड होतो. आणि खूप आहे ना कन्फ्युजिंग आहे. म्हणजे हा लेन संपतोय ना, पुढे त्यांनी काहीच डायव्हर्जनसाठी काही असं लावलं नाही, काहीच लावलं नाही. डायरेक्ट ती चेंज होतोय तर डायरेक्ट घुसतंय त्याच्यामध्ये. इथे समोर असे मोठमोठे मातीचे ढिगाडे वगैरे उभे करून ठेवले. काय यार, काहीतरी म्हणजे ते डायव्हर्जनसाठी काहीतरी लावा, म्हणजे एखाद्याला कळेल की हा बाबा डायव्हर्जन आहे पुढे. हे असं डायव्हर्जनसाठी कुठेच काही नाही. एखादा स्ट्रेट गेला तर हे असं हे ते जाऊन आपटेल तो. आईच्या गावात या रोडचा पूर्ण आवाज येतोय खुळखुळ्याचा. ते ब्लॉक्स असतात ना छोटे छोटे, ते लावलेत. तर बस माझ्या समोरून गेली तर पूर्ण रोड वाजायला लागला तो.
भेंडी एवढा चांगला रोड भेटला आणि हा परत आता खराब रोड. ग काय लिहिलंय पनवेल. चला बाबा सरळ जाऊया. आता कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या इथे आहोत. हा रस्ता तर काही चांगलाच आहे त्याचा नो डाऊट. हे बघा समोरच कळंबोई. आता इथून घ्यायचं आहे लेफ्ट. तर मित्रांनो फायनली मी आता घरी पोचतोय. म्हणजे आता 2 मिनिटामध्ये मी घरी पोहोचेन. तर ही व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो कारण आता लिटरली खूप दमलो आहे. जरी आता बाईकवरून उतरलो ना तर माझ्या ताकदच नसणार आहे पुढे ब्लॉग कंटिन्यू करायला. म्हणून मी आत्ता जिथपर्यंत बाईकवर आहे तोपर्यंतच एंड करतो याचा. तर चला तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि हो या अगोदरसुद्धा मी व्लॉग टाकलेले आहेत जसं मी रायगड किल्ल्याचं, मुरारबाजी देशपांडे यांचं समाधीस्थळ, सोबतच सुवर्णदुर्गसुद्धा. तर ते बघितलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही व्लॉग बघा. तर चला आता मी तात्पुरता तुमचा निरोप घेतो. भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.